वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड WCLच्या चुकीच्या धोरणांमुळे पिंपळगाव, बोरगाव, जुनाड आणि परिसरातील गावांचे अस्तित्व धोक्यात आले असून स्थानिक नागरिक नरकयातना भोगत आहेत. या समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करणाऱ्या WCL प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आणि तातडीने पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी आज पिंपळगावचे सरपंच दीपक मत्ते यांच्या नेतृत्वात शेकडो ग्रामस्थांनी WCLचे चेअरमन यांचा ताफा अडवून त्यांना घेराव घातला. परिसरातील खाणींमधून निघणारे मातीचे ढिगारे ओव्हरबर्डन गावाच्या सभोवताल टाकल्यामुळे प्रदूषणाची पातळी वाढली आहे. पावसाळ्यात वर्धा नदीला पूर आल्यावर या ढिगाऱ्यांमुळे पाण्याचा निचरा होत नाही. परिणामी गावांना पाण्याचा वेढा पडतो आणि नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण होते. याव्यतिरिक्त बेरोजगारी, स्थानिक मजूर आणि सुशिक्षित तरुणांच्या हाताला काम नसल्याने बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झाला आहे. वन्यप्राण्यांची दहशत, गावाभोवती झुडपी जंगल वाढल्याने वाघ, अस्वल आणि रानडुकरांचा वावर वाढला असून मानवी हल्ल्यांच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. पुनर्वसनास नकार. या सर्व समस्या असतानाही WCL प्रशासन गावांचे पुनर्वसन करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहे. अधिकाऱ्यांचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न फसला. आज WCLचे चेअरमन व CMD यांचा या भागात दौरा असल्याने त्यांना निवेदन देण्यासाठी गावकरी बोरगाव फाट्यावर जमा झाले होते. मात्र आपला नाकर्तेपणा उघड होईल या भीतीने WCLच्या काही स्थानिक मुजोर अधिकाऱ्यांनी चेअरमनची दिशाभूल करून ताफ्याचा रस्ता बदलण्याचा प्रयत्न केला. परंतु सरपंच दीपक मत्ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या हिंमतीने नायगाव बेलोरा चेकपोस्टजवळ हा ताफा अडवला. चेअरमनशी थेट चर्चा आणि मागण्यांचं निवेदन. रस्ता अडवल्यानंतर सरपंच दीपक मत्ते यांनी CMD साहेबांशी थेट चर्चा केली आणि गावाच्या दुर्वस्थेचा पाढा वाचला. जर वेकोली वेळेत पुनर्वसन आणि रोजगाराचे प्रश्न सोडवू शकत नसेल तर नागरिकांनी जगायचे कसे, असा संतप्त सवाल यावेळी करण्यात आला. या आंदोलनात दीपक मत्ते, सरपंच गट ग्रामपंचायत पिंपळगाव बोरगाव जुनाड तथा भाजपा जिल्हा कोषाध्यक्ष आकाश मत्ते, भाजप युवा मोर्चा महामंत्री ग्रामीण पूर्व अतुल बोंडे, सदस्य ग्रामपंचायत कोल्हारपिपरी तसेच पिंपळगाव, जुनाड आणि बोरगाव येथील शेकडो ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते. प्रशासनाने या मागण्यांची दखल न घेतल्यास आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी दीपक मत्ते यांनी दिला आहे. लोकप्रतिनिधी सरपंच दीपक मत्ते पिंपळगाव बनीनार अतुल बोंडे. हाँ सर, समस्या ऐसी है, आप आने वाले टोटल मालूम हो गया तो हम अपने रास्ते को रुके, पूरा रास्ता चेंज करते करते इधर से उधर से अंदर से घुसते हुए हमको परेशान हो गया. हम वहाँ मिल गए, वहाँ से भी सिक्योरिटी ने बोला कि यहाँ लोग खड़े, हमारे सामने बोल रहे थे वो क्या रूट चेंज हमको ये देखो हमारी माता बहनें कितनी तकलीफ हुई हमको सर. कितनी तकलीफ हुई हमारे गांव की तरफ से आते, कम से कम आपको देखने को मिलता हम कैसे रहते वहाँ क्या कैसे रहते सब कम से कम देखने को मिलता था. आज हमको भी अच्छा लगता था कि आप वहाँ देखते थे. कभी किसी टीम को भेजेंगे सर, टीम तो बहुत बार आती है, कुछ नहीं करती. टीम बहुत बार आती, कुछ नहीं करती. आप इनिशिएटिव लीजिए सर. ये निवेदन है, इसमें हम 3 गाँव है, बोरगांव, पिंपळगाव, जुनाड, तीनों गाँव की मात्र 5-10 गाँव की हालत अच्छी है. बाढ़ आ गई तो पूरा पानी गाँव में आता, कुछ नहीं हो रहा है. गाँव के आजू बाजू डंपिंग हो गई, वो डंपिंग पे पोल्यूशन क्या बोलते महाराष्ट्र पोल्यूशन कंट्रोल बोर्ड ने आपको ये दिया देता कि जितनी भी डंपिंग के ऊपर खाई है वो साफ करने को मामा आज थोड़ा क्या बोलते इसमें शेर रहता ये रहता जिनके गाँव के आदमी को शेर 2 साल पहले खा लिया. यहाँ कुछ नहीं हो रहा है. कर रही थी सर. हाँ, दूसरी बात, आज एक ट्रैक्टर पकड़ा है, आपके घरडे कोई मैनेजर है, सवेरे मैनेजर, उन्होंने वो ट्रैक्टर पकड़ के रखा लकड़ी वाला. गांव के लोगों को रोजगार नहीं मिल रहा है, वो जंगल में कम से कम लकड़ी काटते और बेचते. देखो ये तो निर्मूलन करने का आपको लेटर दिया है पोल्यूशन कंट्रोल बोर्ड ने. उसके बाद में अगर वो काट के रजबो पड़ा एक मिनट कम से कम सर इधर से आते तो आपको मिलती है सर. इस समझ में आता था कि हमारी समस्या नहीं सर, हम कैसे रहते वहाँ पे, वो कम से कम आपको पता चलता था कि ये लोग कैसे जी रहे वहाँ पे. बच्चे कैसे रहते, स्कूल के बस से आप स्कूल बस लेके जाने को तैयार नहीं क्या, वो कैसे रहते. हमको तो इतने दूर आने को अपना काम में क्या, अब वहाँ मिलते तो बहुत अच्छा लगता था हमको. लेकिन सब लोकेशन चेंज हो रहा है, हम देख रहे हैं ना क्या. ऐसा नहीं होने वाला, ऐसा नहीं होने
ऐसा है क्या?